नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्राचे आपले जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सला बोर्डाच्या एक्झामसाठी किती वेटेज आहे हे आपण पाहिलं. त्यानुसार तुम्हाला हे लक्षात आलं असेल की लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्स या चॅप्टर्सला 12 मार्काचं वेटेज आहे आणि उरलेले जे चॅप्टर्स आहेत 3 त्यांना मात्र 8 मार्काचं वेटेज आहे. मग आता आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत, तेही ॲज इट इज तुम्हाला बोर्डाला दिसतील. पण आपण आत्ता जो चॅप्टर चालू करत आहोत तो चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स, कारण या चॅप्टरचे 12 मार्क्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातील ॲज इट इज प्रश्न जसे तुमच्या पुस्तकात आहेत तसेचे तसे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये आलेले असतात. चला तर मग चालू करूया. खरं तर स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे यामध्ये आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकलो. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण मीन पाहिलं, मोड पाहिला आणि मीडियन पाहिलं. मग खरं तर मीन, मोड आणि मीडियन यापैकी मीनचे मात्र तुम्हाला हे माहिती आहे की 3 प्रकार आहेत. पहिली म्हणजे डायरेक्ट मेथड, त्यानंतर असणारी ॲझ्युम्ड मीन मेथड आणि त्यानंतरची स्टेप डेव्हिएशन मेथड. आता आपण या ज्या मीनच्या 3 मेथड आहेत या 3 मेथडला न पाहता आपण डायरेक्ट मोड आणि मीडियन यांचे काही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. कारण का मीनचे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नापैकी काही फॉर्म्युले आहेत ते थोडे लक्षात ठेवायला तुम्हाला जड जाऊ शकतात. म्हणून जे प्रश्न तुम्हाला बोर्डाला येऊ शकतात त्याविषयीच आपण आज चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मोड पाहूया. तर पहा, मोड आणि मीडियन. खरं तर मोड आणि मीडियन यांच्या 2 सूत्रामध्ये काय फरक आहे का बघूया. कारण का मोड आणि मीडियन यांच्यामधला तुम्हाला फरक एकदा कळाला की तुम्ही त्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पहा, यांच्यामधल्या फॉर्म्युल्यातला काय फरक आहे. इथे पण यल आहे, इथे पण यल आहे, इकडे सुद्धा प्लस आहे, इथे पण प्लस आहे, इथेही एक बॉक्स आहे, इथेही एक बॉक्स आहे, इथं मल्टिप्लाय बाय एच आहे, इथं मल्टिप्लाय बाय एच आहे आणि इथेही एक रेशो आहे आणि इथंसुद्धा एक रेशो आहे. तर पहा, मग यामध्ये ह्या बॉक्समध्ये नेमकं काय आपण ते आता पाहूया. खरं तर हा जो काही बॉक्स आहे याच्यामध्ये मोडमध्ये तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1 लिहायचं आहे, या ठिकाणी 0 लिहायचं आहे, या ठिकाणी सुद्धा 1 0 2 लिहायचे आणि F, इथेसुद्धा F, इथेसुद्धा F आणि इथेसुद्धा F. म्हणजे मायनस मायनस आणि मायनस. इतका सोपा फॉर्म्युला आहे. पण या ठिकाणी हा जो सुरुवातीला जो F आहे या Fच्या सुरुवातीला तुम्हाला 2 हा आपला फॉर्म्युला झाला मोडचा. आता मीडियनमध्ये मात्र पहा, इथे n/2 मायनस CF आणि या ठिकाणी फक्त F. बरं, आता या दोघांचेही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आलेले आहेत. आता आपण क्विक एक मोडचं उदाहरण सोडवूया आणि लगेच मीडियनचं उदाहरण सोडवूया.